MPSC गट का मुख्य 2025चा पेपर कसा होता आणि मला कसा गेला आणि लास्ट इयरचा पेपरच्या तुलनेत म्हणजे गट क मुख्य 2024च्या तुलनेत कसा होता, तर ते आपण बघूया. तर मला पेपर 1मध्ये मराठी तर सोपाच वाटला आणि पॅसेजचा एक प्रश्न असेल, पॅसेज पण सोपाच होता आणि खूप फास्ट आपण सोडवू शकत होतो आणि जास्त काही अडचण येणार नव्हता हा पेपर. पॅसेजमध्ये एक प्रश्न आणि तो एक विधानार्थी आणि होकारार्थी, तो एक कन्फ्युजनवाला प्रश्न, ते 2 जर सोडले तर जास्त काही अडचण नव्हती. तो एक फक्त म्हण जे आहे ते आईची सही घे आणि मग त्या ठिकाणी कोणती म्हण वापरायची होती. तर आय थिंक मला असं वाटतं तिथं थोडंसं गडबड झाली असू शकते. पण त्याच्या पलीकडे जर तुमचं चांगलं प्रिपरेशन असेल तर 45+ तर आरामात येण्यासारखं होतं. 45+ तर मिनिमम यायला पाहिजेत. जर त्याच्या खाली असतील तर मला वाटतं थोडंसं कमी आहे मार्क्स. आणि मला पण अर्थात 44च करेक्ट आलेत मराठीला. सो काही थोडंसं माझ्या पण चुका झाल्या आणि थोडंसं रिव्हिजन मला वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. आणि सोपा जरी असला तरी अर्थात जे आपण म्हणजे सोपा म्हणजे पुस्तकातलंच आलं होतं जे आहे ते, आणि जर तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन केलं असेल तर ते येण्यासारखं होतं. सो 47-48 पण येण्यासारखे होते प्रश्न. आणि इंग्लिशमध्ये पण 40+ येण्यासारखा होता इंग्लिश पण. अर्थात तिथे मला आलं नाही त्यामुळे तर माझा स्कोर कमी येतोय पेपर 1मध्ये, जो की मला लास्ट इयरला खूप चांगला आला होता. आणि येण्यासारखा होता. फक्त थोडंसं पेपर सॉल्व्हिंग हे पण महत्त्वाचं असते अभ्यासासोबत, आणि त्या दोन्ही गोष्टी जेव्हा होतात तेव्हा मग तुमचा स्कोर येतो. सो याच्यामध्ये पण ग्रामर तर काही एवढं काय अडचण येण्यासारखं नव्हतं. थोडेफार 1-2 प्रश्न नवीन होते, नवीन प्रकारचे, पण जास्त काही अवघड नव्हतं त्याच्यामध्ये. आणि ओकॅबमध्ये पण बऱ्यापैकी PYQच होते प्रश्न, आणि जरी नव्हते तरी पण कॉमन सेन्सवर येण्यासारखे होते बरेच. थोडंसं नवीन पद्धतीनं काही प्रश्न विचारलेत, जसं की सिनोनिम्स, एनोनिम्स थोडंसं पेअर्समध्ये विचारले त्यावेळेस, जसं गट बला पण विचारला होता. सो तिथं थोडंसं टाईम जाऊ शकतो आणि थोडंसं तिथं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. बाकी 1-2 इडियम्स थोड्याशा अवघड होत्या. फ्रेझल वर्ब्स जर स्टडी केला असेल व्यवस्थित तर ते पण येण्यासारखं होतं, पण थोडंसं ओव्हरऑल ओकॅब काही मॅनेजेबल होतं, पण काही थोडंसं ॲडव्हान्स लेव्हलला गेले होते ते. सो ओव्हरऑल मला असं वाटतं की इंग्लिशला पण चांगले मार्क्स म्हणजे 40+ तर यायला पाहिजे तो प्रश्न, आणि इकडे 45 तर. सो मला असं वाटतंय जर तुम्ही चांगलं प्रिपरेशन केलं असेल, चांगलं तयारीने गेला असाल तर 170 तर मिनिमम तुम्हाला येऊ शकत होते आणि गेटेबल होते पेपर 1ला असं मला वाटतंय. काही आता लास्ट इयरला सोपा होता, सो तिथं पण अनेकांना 180 पण मार्क्स आलेले आहेत पेपर 1ला, तर इथं पण येऊ शकतात. अर्थात ज्यांचं चांगलं प्रिपरेशन आहे त्यांना पेपर सोपा आला, अवघड आला, जास्त फरक नाही पडत. सोपा आला तर तो सगळ्यांनाच सोपा येऊ शकतो, पण जर अवघड आला तर मग ज्याचं प्रिपरेशन चांगलं आहे त्यांना मात्र तिथं थोडासा एज भेटतो. आणि अवघड येऊ नाही तर सोपा येऊ, ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना तर नेहमीच मार्क्स येऊ शकतात असं मला वाटतंय. आणि मला असं वाटतं ज्यांचं प्रिपरेशन चांगलं होतं त्यांना इथं 180 पण येऊ शकतात पेपर 1ला, तसा पेपर होता. पण मिनिमम 170 तर गेटेबल होतं. अर्थात त्याच्या खाली जर येत असतील 170च्या तर मला असं वाटतं की आपण थोडंसं म्हणजे त्याचं बघितलं पाहिजे की कसे मार्क्स वाढवता येऊ शकतात. कारण की 170 जर येत नसतील तर आय थिंक मला वाटतं मग आपलं आपण थोडंसं मग रँक आपला पण खाली घेऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळं जर आपले चान्सेस जर वाढवायचे असतील तर आपल्या चुका कुठं झाल्यात आणि त्या का झाल्या ते बघितलं पाहिजे, जसं की आता मी बघणार आहे. कारण की मला पण गरज आहे, मला पण 170 येत नाही. सो लास्ट इयर आले ते, पण आय थिंक लास्ट इयरला थोडंसं पेपर मला असं वाटतं की इंग्लिश, मराठी तर सोपंच होतं, पण इंग्लिश लास्ट इयरला जे होतं त्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स केलं आहे असं मला वाटतं. अर्थात तरी पण पेपर सॉल्व्हिंगमध्ये पण थोडंसं माझ्या चुका झाल्या आणि त्यामुळं पण थोडासा फटका बसला असं मला वाटतं. पण तरी पण आपण प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. आपण कसल्या पण प्रकारचा पेपर येऊ त्यासाठी प्रिपेअर पाहिजे. सो प्रत्येकाने आपलं ॲनालिसिस केलं पाहिजे आणि आपल्याला कुठं पोहोचायचं आहे, आपल्याला किती मार्क्स घेणं गरजेचं आहे त्यानुसार केलं पाहिजे. आता पुढेच्या एक्झाम आहेत, गट का असो किंवा गट असो, कट ऑफ खूप हाय जाणार आहेत आणि अर्थात त्यानुसार आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे.
पेपर 2 कसा होता? पेपर 2मध्ये मॅथ मला असं वाटतं लास्ट इयरला जे होतं त्याच्यापेक्षा थोडंसं मला वाटतं 1-2 प्रश्नांनी का होईना ईझी मला वाटलं. रिझनिंग थोडंसं यावेळेस लेंदी होतं, अवघड होतं. लास्ट इयर रिझनिंग हे थोडंसं ईझी होतं. सो म्हणजे ओव्हरऑल सेमच प्रकारचं मॅथ होतं असं मला वाटतं. लास्ट इयर जे होतं तेच होतं. पण मॅथला विषय असा आहे की टाईम तुमचा किती पुरतोय त्याच्यावर डिपेंड असतं ते सगळं. अनेक वेळा मॅथ तुमचं चांगलं पण टाईम पुरत नाही आणि तिथं मग थोडंसं प्रेशर येतं. आपण पॅनिक होतो आणि त्यामुळं तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं तिथं टाईम किती आपल्याला आहे आणि किती आपण व्यवस्थित मॅनेजमेंट करतोय सगळं पेपरचं त्याच्यावर डिपेंड आहे ते मॅथचं. पण ओव्हरऑल मला असं वाटलं की जर आपण आता घरी आल्यावर बघतोय किंवा तिथं पण मला असं वाटतं की सोडवण्यासारखं होतं. म्हणजे सोपे होते प्रश्न, खूप जास्त अवघड नव्हते आणि तेच टिपिकल एक पॅटर्न झाला त्यांचा आणि तसेच प्रश्न येतात. करंट मला असं वाटतं जर तुम्ही प्रिपेअर केलं तर मला वाटतं आउटपुट भेटण्यासारखं होतं करंट. खूप काही आउट ऑफ द बॉक्स नव्हते. 6-7 प्रश्न तर येण्यासारखे होते. आणि लास्ट इयरला पण आय थिंक मला वाटतं जवळपास सेमच आहे. जास्त काही फरक नाही. माहितीचा अधिकार थोडं डीप गेलाय. ते थोडंसं पोट कलम वगैरे विचारले पण पी-वाय-क्यू पण होते मला वाटतं याच्यामध्ये आणि तिन्हीपैकी तिन्ही पण येऊ शकतात पण 2 तर मिनिमम यायला पाहिजे. पॉलिटी सिलॅबस ओरिएंटेड राहिलेलं आहे आणि सोपे प्रश्न राहिले. पी-वाय-क्यू पण त्यामध्ये असतील बरेच. एक तर गट ब जो विचारला तोच विचारला इथे पी-वाय-क्यू. पंचायत राजवर पण प्रश्न विचारतात जे सिलॅबसमध्ये आहे. आय थिंक एका दुसऱ्या प्रश्नाला प्रॉब्लेम आला असेल. नाहीतर 15 पैकी 13-14 तर प्रश्न पॉलिटीचे येण्यासारखे होतेच. सो लास्ट इयर पण सोपंच होतं पॉलिटी. सो पॉलिटी गट बला मात्र थोडंसं पॉलिटी अवॉइड केलं तर इथे गट कला सोपं आहे पॉलिटी. सो आणि पॉलिटीमुळे इथे पेपर 2ला स्कोअर वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे स्कोअर वाढण्यासाठी हे होतं एरिया गणित आणि पॉलिटी. इतिहास थोडंसं नवीन एरियाजवर आहे. पण तरी पण जर तुमचा बेसिक अभ्यास चांगला असेल तर तिथे तुम्हाला येऊ शकतं. त्यामध्ये 2-4 पी-वाय-क्यू पण होते. सो 6-7 प्रश्न येण्यासारखे होतं. 2-3 प्रश्न अवघड होते. जिओग्राफी मात्र बऱ्यापैकी नवीन प्रश्न विचारलेत. पण मला वाटतं थोडंसं तुम्ही जर अप्रोच वापरला किंवा थोडासा अनुभव वापरला तर इथे 5-6 प्रश्न तर तुमचे टॅकल होऊ शकतात. पण नवीन एरियाजवर त्यांनी प्रश्न विचारले हे मात्र इथे दिसतंय. पण 5-6 प्रश्न येण्यासारखे होते. लास्ट इयर पण भूगोल मला वाटतं जास्त काही सोपे नव्हतं. सो जवळपास सेमच लेव्हलला होतं ते. पण भूगोलला अनेकांचे मार्क्स इथं मला वाटतं की कमी असतील. सायन्स मला वाटतं की लास्ट इयर गट क मुख्य किंवा गट ब पण आत्ताचा त्याच्यापेक्षा सायन्स आणि तंत्रज्ञान दोन्ही पण. म्हणजे रिमोट सेन्सिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर तिथे पण प्रश्न थोडेसे लेवल अवघड होती असं मला वाटतं. म्हणजे 10-12 पर्यंत येऊ शकत होतं. आता माझे इथे 10 सुद्धा प्रश्न करेक्ट नाहीत माझे वैयक्तिक. थोडंसं थोडंसं लेवल म्हणजे अवघड पण होतं त्यामुळं पण आले नसतील किंवा मग काही प्रश्न मी थोडेसे सोपे पण यातले चुकवले. सो आणि रिव्हिजन पण थोडंसं चांगलं नसेल कदाचित. सो त्यामुळे मला वाटतं की थोडं माझ्या इथे चुका झाल्यात. पण तरी पण सायन्स अँड टेक्नॉलॉजी मला वाटतं की थोडंसं अवघडच होतं. इकॉनॉमिक्स मात्र मला वाटते की मॅनेजेबल होतं. 8-9 प्रश्न येण्यासारखे होते. 8 तरी येण्यासारखे होते. एवढं काय याच्यामध्ये अवघड मला वाटलं नाही. सो म्हणजे फक्त सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे थोडंसं मला अवघड वाटलं. ज्यांना तिथं चांगले मार्क्स आलेत आय थिंक मला वाटतं त्यांचा स्कोअर चांगला असेल. पण तिथं जर त्यांना मार्क्स नसतील तर मात्र कमी आहे. आता मला इथे पण मार्क्स नाही तरी पण माझा खूप कमी येत नाही आहे स्कोअर पेपर 2ला. म्हणजे कमीच आहे. ओव्हरऑल स्कोअर माझा खरं तर इंग्लिशमुळेच माझा ओव्हरऑल स्कोअर कमी येतोय. कारण की इंग्लिशला खूपच कमी माझे क्वेश्चन्स करेक्ट येत आहेत. 40 पेक्षा कमी येत आहेत. सो त्यामुळेच माझा स्कोअर कमी आला आहे आणि इंग्लिशमध्ये येण्यासारखे होते.
थोडंसं तिथे काम करण्याची गरज आहे. आणि इकडे मला वाटतं आता ते सब्जेक्ट वाईज आहे. बाकी सगळ्या विषयांना मला चांगलेच सायन्स सोडून. आणि सायन्सला पण मला गडबडला 16 प्रश्न करेक्ट आहेत. पण इथे मात्र मला खूपच 10 पण प्रश्न करेक्ट नाही आहेत. तर एक्झॅक्ट स्कोअर माझं काय येतंय, तर ते आता काही विचारू नका. कारण की याच्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं म्हणजे बदल होऊ शकतो. आणि सेकंड आन्सर की लवकरच येणार आहे आणि त्यात मी सांगणार आहे. आणि फक्त एवढंच सांगेल की क्लर्कसाठी माझ्याकडे टायपिंग नाही आहे. टॅक्स साठी आय थिंक जागा पण आहेत, पण त्यासाठी पण आता टायपिंग नाही आहेच, त्यामुळे त्याला पण मी नाही आहे. इंडस्ट्री इन्स्पेक्टरसाठी पण मी नाही आहे एलिजिबल. फक्त एक्साईजसाठी आहेत, तर मला वाटतं की तेवढे मार्क्स जेवढे लागणार आहेत तेवढे नाही येत मला, असं मला वाटतं. आणि त्यामुळं अर्थात मी आउट ऑफ द रेस ऑलरेडी आहे. त्यामुळे त्याचा विषयच नाही येणार. आणि मी टायपिंगच्या ह्याच्यामध्ये रेसमध्ये पण नाही. त्यामुळे माझे मार्क्स किती आहेत ते जास्त काही महत्त्वाचं पण नाही आहे. हां, पण मराठी इंग्लिशमुळं म्हणजे पेपर 1मुळं माझा स्कोअर थोडासा कमी येतो. पेपर 2ला त्या मानाने माझा स्कोअर बरा आहे, असं आहे. पण एक्झॅक्ट किती येतोय ते मी सेकंड आन्सर की आली की मी सांगेल. त्याचं कारण बऱ्यापैकी बदल होण्याची शक्यता आहे. पेपर 1मध्ये पण काही प्रश्न आहेत. काही आन्सर्स थोडे वेगळे दिलेत आणि यात पण वेगळे दिलेत आणि त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. तर ओव्हरऑल मला असं वाटतं की लास्ट इयरपेक्षा पेपर 2मध्ये सायन्स हा थोडंसं अवघड वाटतंय आणि तिकडे इंग्लिश थोडंसं लेव्हल ॲडव्हान्स केली. त्यामुळं मला असं वाटतं की ओव्हरऑल 3-4 प्रश्नाचा तरी फरक येऊ शकतो. पण एक्साईज इन्स्पेक्टर लास्ट इयर नव्हत्या. त्यामुळे अनेकांनी फॉर्म भरले सुद्धा नव्हते. पण यावेळेस मात्र अनेकांचे फॉर्म भरले होते आणि यावेळेस थोडंसं मला वाटतं की अभ्यास केला असू शकतो अनेकांनी टार्गेट ठेवून. तर मला असं वाटतंय की त्यामुळं थोडंसं मार्क्स वाढू पण शकतात. पण तरी पण ओव्हरऑल जरी पण पाहिलं, तरी म्हणजे ओव्हरऑल सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या, तरी पण 2 प्रश्नाचा का होईना मला वाटतं की फरक राहील. म्हणजे 5 मार्काचा फरक राहू शकतो, असं मला वाटतं. म्हणजे लास्ट टाईम 300च्या वर 40च्या आसपास होते, तर एवढे राहणार नाहीत असं मला वाटतं थोडक्यात 300च्या वर. सो बाकी आणि कट ऑफ जर पाहिलं तर लास्ट इयरला स्किल टेस्ट होती क्लर्कसाठी आणि यावेळेस नाही आहे. तर त्यामुळं कट ऑफ खूप काही खाली येईल असं पण वाटत नाही. सो जागा किती आहेत त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. अर्थात सेकंड आन्सर की नंतर कळेल की किती स्कोअर आहेत किंवा काय ते एक्झॅक्ट. कारण की बऱ्यापैकी बदल होणार आहे. सो आपण बघूया. त्यानंतर पण मला एवढं वाटतं की लास्ट इयरपेक्षा थोडं का होईना पेपर हा अवघड होता. म्हणजे हां, ज्यांना याचा अर्थ खूप काही स्कोअर कमी आहेत का 300च्या वर कोणी जाऊ शकत नाही का? असं नाही. 300च्या वर जाणारे आहेत. याचं कारण ज्यांचं प्रिपरेशन चांगलं असतं त्यांना फरक नाही पडत पेपर सोपा आहे की अवघड. फक्त काही जण असतात की ज्यांचं मला वाटतं की बेसिक असते पण बेसिक आला तर मार्क्स येतायत. म्हणजे बेसिक लेव्हलचं विचारलं तर मार्क्स येतायत. पण जर थोडं ॲडव्हान्स लेव्हल झाला की मग मार्क्स कमी येतात. तर मग तसं झालं की मग ते काही जणांचे मार्क्स कमी येतात. पण ज्यांचं प्रिपरेशन हे बेसिक टू ॲडव्हान्स चांगलं त्यांना फरक जास्त पडत नाही. त्यामुळे मला वाटतं फक्त एवढंच की 40 जर होते लास्ट टाईम तर एवढे नसणार. पण काही ना काही नक्की असणार.